सायकल योजना मुलींना त्यांना ते 7,192 रुपये त्यांच्या खात्यात जमा दिले. तर सायकली पण आम्ही घेतल्या. म्हणजे असं माझी तर ओळख पण झाली आणि आपण करतोय, मी करतोय, मुलींना सायकल दिल्या म्हणजे त्यांचं बरंच लक्ष माझ्याकडे. तालुक्याच्या गुजर सांगतो वेगळा विषय. आमच्या तालुक्या मोखाड्यामध्ये ना फक्त काहीतरी 14 सायकली फक्त तालुक्या मिळून आल्या. तर माझे फॉर्म गेले 11. तर तालुक्यात विचार करा, फक्त 3 सायकल बाहेर गेल्या. 11च्या 11 आमच्या ग्रामपंचायतला मिळाल्या. म्हणजे माझं कुठेतरी काम करतोय, मनापासून काम करतोय. म्हणून तुम्ही जर माझ्या सोबत असाल तर मी नक्की तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल आणि तुम्हाला नक्कीच. आणि आपण सुद्धा रोजगार समजा आम्ही अनेक ठिकाणी बोललोय. आपल्याला जाणीव संस्था पण काम देणार आहे. इतर टच बालग्राम विभाग ते सुद्धा आपल्याला काम देणार आहे. फक्त तुम्ही थांबू नका. तुम्ही भले इथं झाल्यावर घरी जा, फक्त माझ्या संपर्कात राहा. नक्कीच मी तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. तुम्हाला आम्ही शब्द दिलाय का तुम्हाला काय तर रोजगार देऊ. आणि आता आपल्याकडे पिशवीचं काम आलंय. असं नाही समजा का 5 रुपये कमी आहेत, खूप आहेत, पण तुमच्या मेहनतीवर आहेत. तुम्ही दिवसाला 100 बॅग शिवा, भरपूर पैसे आहे. त्यानंतर एक मी तुम्हाला आमच्या नेहमीच अंगणवाडी मुलांना कपडे देतोय ग्रामपंचायतकडून. ते तुम्ही जर शिकले ना, 1 लाखाचा निधी असतो तो. आणि काम किती असं फक्त 30-35 हजाराचा. विचार करा. म्हणजे तेवढा तुम्ही ग्रुपमध्ये जर काम केलं तर तुम्हाला ते पैसे सुद्धा मी ते बाहेर काम देणार नाहीत, ते काम तुम्हाला देईल. फक्त विचार करा. काही लहान मुलाचे कपडे शिवायचे फक्त अंगणवाडीचे. थोडा सुरुवातीला वाकडा तिकडे गेला काही प्रॉब्लेम नाही, मुलं घालतील. पण म्हणजे आपल्याकडे कमवण्याचे भरपूर साधनं आहेत. फक्त तुम्ही सोबत राहा. मी नक्कीच तुम्हाला सर्वपास एक तुम्हाला रोजगार देईल, तुम्हाला 2 पैसे मिळून देईल. फक्त आणि काय असेल तर विचारायचं, बिंदास विचारायचंय. आपल्याला भरपूर काम करायचं असेल तर ठीक आहे. आणि आज ज्यांचा बर्थडे त्यांना मॅडमला आम्ही आपल्या ग्रामपंचायत वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर, आपला प्रवास इथं संपत नाही, बरोबर. आपण नक्की संपर्कात असणार आहेत. नक्की तुमची मदत आम्हाला लागणार आहे. आपण त्यामुळे आज निरोप कार्यक्रम असला तरी हा निरोप आपला फक्त कार्यक्रम आहे. आपला हे निरोप कायमचा नाही. आपण नक्की परत भेटणार. त्यापर्यंत सर्वांचे खरंच मी मनपूर्वक आभार मानतो की आपण त्या ठिकाणी आलात. आमच्या महिलांना एवढं भारी तुम्ही शिक्षण दिलं आणि यापुढे मदत आला आम्ही नक्की तुमच्यापर्यंत येऊ. या ठिकाणी एवढं सांगतो आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. सर, तुमचं सुद्धा आज आपली पहिली भेट झाली, पण पुन्हा एकदा आपण सर्व एकत्र आलो. सर्वांचे खूप खूप आभार आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.